Good afternoon everyone. My name is Sahil Sangre. I am first year BMA student of SMBT आयुर्वेद कॉलेज नाशिक. आज आमच्या कॉलेजमध्ये रचनाशास्त्र डिपार्टमेंटनी बॉडी पेंटिंग कॉम्पिटिशन अरेंज केली होती. सर्वात आधी मॅम तुमचं दोघींचं खूप खूप थँक्यू की तुम्ही तुमचा वेळ काढला आणि आमच्या आज जी बॉडी पेंटिंग कॉम्पिटिशन होती त्याच्यासाठी जजिंगचं इन्व्हिटेशन स्वीकारलं. सो त्यासाठी थँक्यू. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला मुलांचा परफॉर्मन्स कसा वाटला? मुलांचा सर्व म्हणजे 20 ग्रुप होते. सर्व मुलांनी एकदम छान प्रकारे त्यांनी त्यांचं जे स्किल आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलं. त्यांना जे टॉपिक दिले त्यांनी व्यवस्थितरित्या ती ॲनाटॉमी तिथं व्यवस्थितरित्या दाखवली विथ कलरफुल. त्याच्यातून सगळ्यांचं मला आवडली. म्हणजे फर्स्ट इयरच्या त्यांना किती म्हणजे याच्यामध्ये तुमचं मोठं योगदान आहे की तुम्ही त्यांना योग्य प्रकारे त्यांना सांगितल्यामुळे त्यांना ते जे पॉईंट्स आहेत त्यांनी त्यांच्या ज्या स्किलमध्ये त्यांनी ते दाखवलं. मॅडम माझा असा सेकंड प्रश्न आहे तुम्हाला की आमची ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी कशी वाटली? खूप उत्तम. कारण आपण जे म्हणतो की लर्निंग बाय डुईंग, म्हणजे आपण व्हिज्युअल ह्याच्याने शिकतो, ऐकून शिकतो, बघून शिकतो, पण जेव्हा स्वतः करतो, स्वतः त्या गोष्टी हाताखालून जातात तेव्हा त्या एकदम परफेक्ट लाईफ लॉंग लक्षात राहतात. त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी खरोखरच खूप स्पृहणीय आहे. अर्थात मॅडमने सांगितल्याप्रमाणे तुमचं खूप खूप अभिनंदन ॲज अ HOD म्हणून, कारण ही त्यांच्याकडून तुम्ही करून घेतली आणि खरोखर मुलांनी खूप प्रिपेरेशननी, प्लॅनिंगनी, रंगसंगती पण त्यांची खूप उत्तम होती आणि त्यांचं क्लिनिकल नॉलेजसुद्धा त्यांनी छान सांगितलं. सो पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. थँक्यू मॅम. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे मॅडम की ह्याच्यातनं मुलांचे स्किल्स काही डेव्हलप होतील का असं वाटतं का तुम्हाला? हो नक्कीच. कारण की आता त्यांनी त्याच्यामध्ये जो 4th इयरला म्हणजे सर्जरीच्या दृष्टिकोनातून जो 4th इयरला जे क्लिनिकल ज्या गोष्टी आहेत त्यांनी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केल्या. त्यांचं आत्तापासूनच स्टडीमध्ये त्या बारकावे ते आत्ताच बघतात. हायटस हर्निया, गॅस्ट्रायटिस, एका मुलींनी थायरॉइड कार्सिनोमा हे जे एक्सप्लेन केले, जे 4th इयरला जे टॉपिक आहेत त्याच्यामुळे त्यांचा जो स्टडीचा लर्निंगचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू तो आत्तापासूनच क्लिअर होत चालले की त्यांना काय नक्की याच्यामधून शिकायचं. थँक्यू मॅडम. मला असं वाटतं की मुलांना आम्ही फक्त टॉपिक्स दिले होते आणि त्या टॉपिकचं त्यांनी जे इतकं छान रूपांतर केलं आहे त्यांच्या प्रेझेंटेशनच्या थ्रू ते खूपच कौतुकास्पद आहे. सो मला असं वाटते मी सगळ्या मुलांना याचं कॉंग्रॅच्युलेशन्स करते आणि थँक्यू व्हेरी मच.